नगर परिषद हद्दीतील सुभाषनगर येथे उद्यानासाठी आरक्षित असलेल्या 0.78 आर क्षेत्रावर अतिक्रमण होऊन हडप होण्याची शक्यता असल्याने त्या संपूर्ण क्षेत्राला संरक्षण भिंत बांधून त्या जागेवर उद्यान किंवा शासकीय रुग्णालय उभारावं अशी मागणी माजी नगराध्यक्ष ईसा खान सरदार खान यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. किनवट नगरपालिका क्षेत्रातील सुभाषनगर येथील नगरपालिकेची शेत भूक्रमांक 258 मधील 0.78 आर मोकळी जागा ही उद्यानासाठी आरक्षित असून नगरपालिकेच्या डीपी प्लॅनवर या जागेची नोंद आहे. सदर क्षेत्र हे मागील कित्येक वर्षापासून खुलं असल्यामुळे या जागेचा वापर उद्यानासाठी किंवा इतर सार्वजनिक प्रयोजनासाठी होत नसल्यामुळे जागेवर भूखंड माफियांचं लक्ष आहे. काही वर्षापूर्वी एका भूखंड माफियाने सदर मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून ती स्वतःच्या मालकीची असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. नगरपालिका प्रशासनही जागा संरक्षित करण्यास दुर्लक्ष करत असल्यामुळे कोणत्याही क्षणी भूखंड माफिया या जागेवर बेकायदेशीर ताबा करून हडप करण्याची शक्यता आहे. नगरपालिकेच्या डीपी प्लॅन नोंदीनुसार शेत भूखंड क्रमांक 258 मधील 0.78 आर एवढं क्षेत्र हे उद्यानासाठी आरक्षित असल्यामुळे या जागेवर कोणी बेकायदेशीर ताबा करू नये यासाठी त्वरित 0.78 आर या मोकळ्या जागेला संरक्षण भिंत बांधून संरक्षित करावं. तेथे उद्यान किंवा शासकीय दवाखाना उभारण्याची कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन माजी नगराध्यक्ष ईसा खान सरदार खान यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी नांदेड, सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट, तहसीलदार किनवट व मुख्याधिकारी नगर परिषद किनवट यांना दिले.